स्टार्ट करून ध्येय अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत। आज इयत्ता तिसरी या स्टँडर्ड मध्ये आपण जो घटक घेणार आहे त्या घटकाचं नाव आहे पिल्लू दर्शक शब्द। आता पिल्लू दर्शक शब्द म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की प्राण्यांच्या पक्ष्यांच्या बाळांना पिल्लांना पिल्लू म्हणतात। मग पिल्लू दर्शक शब्द कोणकोणते आहेत ते आपण माहिती करून घेणार आहे। तर पिल्लू दर्शक शब्द कशाला म्हणतात हे अगोदर आपण पाहूया। पिल्लू दर्शक शब्द म्हणजेच प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या लहान मुलांना पिल्लांना वापरले जाणारे विशिष्ट शब्द। बघा, प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे जे लहान मुलं असतात किंवा पिल्लू असतात त्यांना काय म्हणतात, पिल्लू दर्शक शब्द म्हणतात। पुढचं आहे, आपल्या अवतीभोवती विविध प्राण्यांची व पक्ष्यांची पिल्ले असतात। बरोबर, आपल्या अवतीभोवती म्हणजे आपण जिथं राहतो तिथं आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी राहतात, पक्षी राहतात झाडांवर। मग त्या प्राणी किंवा पक्ष्यांची जी पिल्ले असतात त्यांना नावं दिलेली आहेत, त्याला एक शब्द वापरलेला असतो। तर त्याला काय म्हणतात, हा आपला आजचा घटक आहे। त्यातील बहुतांश प्राण्यांच्या पक्ष्यांच्या पिल्लांची नावे माहीत नसतात। बरोबर, काही असे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांची जी पिल्ला असतात त्यांना काय म्हणतात हे आपल्याला माहिती नसतं। मग आज आपण त्या पिल्लू दर्शक शब्द जो घटक आहे त्यामध्ये आपण माहित करून घेणार आहे, किती आपल्याला या घटकातून माहित होतात। उदाहरणार्थ पिल्लू दर्शक शब्द। आता पिल्लू दर्शक शब्द पक्षी आणि प्राणी, मग यामध्ये कोंबडी आहे, तर कोंबडीच्या पिल्लाला काय म्हणतात, तर पिल्लूच म्हणतात। काय म्हणतात, कोंबडीच्या पिल्लाला पिल्लू। बरोबर, आता मांजर, मांजरीच्या पिल्लाला काय म्हणतात, पिल्लूच। कुत्रा, कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात, पिल्लू। गाय, गायच्या पिल्लाला काय म्हणतात, वासरू। काय म्हणतात गायच्याला, वासरू। त्यानंतर म्हैस, रेडकू। बघा, कोंबडी, मांजर आणि कुत्रा यांच्या पिल्लांना काय म्हणतात, पिल्लू। एवढंच लक्षात ठेवायचं की 3 अशा आहेत, कोंबडी, मांजर, कुत्रा, की त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात, पिल्लूच म्हणतात। पण गायच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात का, नाही। गायच्या पिल्लाला काय म्हणतात, वासरू। म्हैसच्या पिल्लाला काय म्हणतात, रेडकू। हे लक्षात ठेवायचंय। वाघच्या पिल्लाला काय म्हणतात, बछडा। काय म्हणतात, वाघाचा काय आहे, बछडा आहे, म्हणजे वाघाच्या पिल्लाला म्हणतात बछडा। सिंह, सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात, छावा। काय म्हणतात, छावा। बघा, वाघ आणि सिंह हे गुहेतच राहणारे आहेत, पण वाघाच्या पिल्लाला म्हणतात बछडा आणि सिंहाच्या पिल्लाला म्हणतात छावा। हे लक्षात राहू द्यायचं। त्यानंतर घोडा किंवा गाढव। बघा, घोडा हा जोरात पळतो, चपळ असतो तो घोडा, आणि गाढव कामामध्ये खूप आळशी असतो तो आहे गाढव। पण दोघांच्या पण पिल्लांना काय म्हणतात, शिंगरू म्हणतात। काय म्हणतात, शिंगरू। हत्ती, हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात, छाट। शेळी किंवा मेंढी, शेळी किंवा मेंढी। बघा, मेंढ्यांच्या केसांपासून लोकर बनवतात, ती झाली मेंढी। आणि शेळीचं दूध वगैरे पितात, बरोबर, ती झाली शेळी। शेळी आणि मेंढी ह्या दोघांच्या पण पिल्लाला काय म्हणतात, कोकरू। बघा, घोडा आणि गाढव या दोघांच्या पिल्लांना काय म्हणतात, शिंगरू। हे लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर शेळी आणि मेंढी ही जरी वेगवेगळी दिसत असली तरी यांच्या पिल्लांना काय म्हणतात, कोकरू। आपण म्हणतो शेळीचं कोकरू, मेंढीचं कोकरू, घोडा आणि गाढवच्या पिल्लाला शिंगरू। आता हरिण, हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात, पाडस। आपण काय म्हणतो, हरणाचं पिल्लू कुठे असं म्हणतो का, नाही, हरणाचं ते काय आहे, पाडस आहे असं म्हणतो, म्हणजे हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात, पाडस। बैल, बैलाच्या पिल्लाला काय म्हणतो, वळू। काय म्हणतो, वळू। आणि उंट, उंटच्या पिल्लाला काय म्हणतात, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे पिल्लू बछडा या नावाने ओळखले जाते। बघा, आपण आताच पाहिलं होतं की बछडा, बछडा कोणाला म्हणतात, वाघ। कोणाला म्हणतात बछडा, वाघाच्या पिल्लाला म्हणतात। म्हणजे आता त्यावरच आधारित जे आपण आता अभ्यासलो आहे
त्यावर आधारित कसे प्रश्न विचारतात परीक्षेत, इथं आपण पाहणार आहोत. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे पिल्लू बछडा या नावाने ओळखले जाते? म्हणजे इथं प्राणी म्हणून सांगितलंय, म्हणजे इथं उत्तरामध्ये प्राण्यांचंच येणार, पक्षी येणार नाही, हे तर कन्फर्म आहे आपलं. मग आता ऑप्शन मध्ये जाऊया. पहिला आहे गाय. गाय येईल का? नाही येणार. वाघ येणार, कारण वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? बछडा. बघा, वाघ आणि सिंह हे दोघे कुठे असतात? गुहेत असतात. पण वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? बछडा. आणि सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? छावा. हे आपण आताच पाहिलेलं आहे. मग आपल्याला विचारलंय की बछडा, बछडा म्हणजे काय येणार? वाघ. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब. मांजर येईल का? कारण नाही, मांजराच्या पिल्लाला पिल्लूच म्हणतात, कुत्र्याच्या पिल्लाला पण पिल्लूच म्हणतात, म्हणून मांजर आणि कुत्रा येणार नाही. आणि गायीच्या पिल्लाला काय म्हणतात? वासरू. काय म्हणतात? वासरू. इथं मांजराच्या पिल्लाला पिल्लू, कुत्र्याच्या पण पिल्लाला पिल्लू. मग राहिला कुठला ऑप्शन? वाघ. म्हणजेच वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? बछडा. पुढचा प्रश्न घेऊया. म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात? बघा, वासरू कोणाला म्हणतात? तर इथं आहे गाय. बरोबर. पाडस, रेडकू म्हैस, छावा सिंह आणि पाडस हरिण. बरोबर. आणि आपल्याला काय विचारलंय? म्हशीच्या पिल्लाला. तर म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात? रेडकू. गाईच्या पिल्लाला वासरू, हरणाच्या पिल्लाला पाडस आणि सिंहाच्या पिल्लाला छावा. म्हणजेच म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर रेडकू. म्हणजेच ऑप्शन क्रमांक क, रेडकू हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, हरणाचे पिल्लू काय असते? म्हणजे हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? बछडा कशाचा आहे? वाघ. पाडस हरिण, शिंगरू घोडा किंवा गाढव आणि कोकरू शेळी किंवा मेंढी. बरोबर. आपण सांगितले होते दोन असे घटक आहेत की शेळी आणि मेंढी हे दोघांचे पण पिल्लांना कोकरूच म्हणतात. घोडा आणि गाढव या दोघांच्या पिल्लांना काय म्हणतात? शिंगरू म्हणतात. पण पाडस हरणाच्या पिल्लाला म्हणतात, बछडा वाघाच्या पिल्लाला. मग प्रश्नांमध्ये काय विचारलंय? हरणाचं पिल्लू. हरणाचं पिल्लू इथं हरिण लिहिलेलं आहे आणि हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? पाडस. म्हणजे उत्तर काय आलं? ब, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, कोंबडीच्या पिल्लाला काय म्हणतात? बघा, पिल्लू कशाला म्हणतात? कुत्रा, मांजर असेल तर त्यांना काय म्हणतात? पिल्लू. वासरू गाय, छावा सिंह आणि पाडस हरिण. आपल्याला विचारलंय, कशाचं विचारलंय? कोंबडीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर पिल्लू म्हणतात. बरोबर. म्हणजे उत्तर काय आलं? पिल्लू. पुढचा प्रश्न, शिंगरू हे कोणत्या प्राण्याचे पिल्लू आहे? बघा, शिंगरू विचारले. शिंगरू मध्ये मी 2 लक्षात ठेवायचे म्हणून सांगितलंय. एक घोडा जो चपळ पळतो, आणि गाढव आळशी असतो, आणि त्यांचे पिल्लांना नाव दिलेलं आहे शिंगरू. म्हणजे शिंगरू हे कोणत्या प्राण्याचं पिल्लू आहे? मग ह्याच्यामध्ये गाढव दिलाय का घोडा दिलाय हे पण पाहायचंय आपल्याला. मांजर नाही येणार, घोडा येणार, कारण घोड्याच्या पिल्लालाच काय म्हणतात? शिंगरू म्हणतात. मांजराच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात, म्हणून ते येणार नाही. कुत्र्याच्या पिल्लाला पण पिल्लूच म्हणतात, म्हणून कुत्रा पण येणार नाही. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? छावा म्हणतात, म्हणून हे पण येणार नाही. म्हणजेच राहिलेलं उत्तर कुठलं येणार? घोडा. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? शिंगरू. म्हणजेच अ क ड येणार नाही, फक्त ऑप्शन क्रमांक ब, ब म्हणजेच घोडा. घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, कोकरू हे कोणत्या प्राण्याचे पिल्लू आहे? बघा, शिंगरू विचारले, आता कोकरू विचारले. कोकरू हे कोणत्या प्राण्याचे पिल्लू आहे? मेंढी दिले. मी सांगितलं होतं की शिंगरू जर आलं तर 2 प्राणी लक्षात ठेवायचे, गाढव आणि घोडा. कोकरू विचारलं तरी 2 प्राणी लक्षात ठेवायचे, मेंढी आणि शेळी. ऑप्शन मध्ये कधी कधी मेंढी देतात. मेंढी दिलं तरी कोकरूच येणार, त्यांच्या पिल्लाला म्हणतात. शेळी दिलं
तरी त्यांच्या पिल्लांना कोकरू म्हणतात. म्हणजे इथं ऑप्शन ह्या प्रश्नांमध्ये जर मेंढी दिलं तर मेंढी बरोबर येणार, इथं जर शेळी दिलं तर शेळी बरोबर येणार, कारण ह्या दोन्हीच्या पण पिल्लांना काय म्हणतात, कोकरू म्हणतात. बरोबर. गाय वासरू येणार, म्हैस रेडकू येणार, बकरी येईल का कोकरू म्हणून, नाही येणार. म्हणजेच ऑप्शन क्रमांक अ मेंढी हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी पिल्लू हा शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो? हत्ती, मांजर, सिंह आणि वाघ. बघा, सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात, छावा म्हणतात, त्यामुळे सिंह येणार नाही. वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणतात म्हणून बछडा येणार नाही. आणि राहिला प्रश्न मांजर, मांजरीच्या पिल्लाला काय म्हणतात, पिल्लू, म्हणून मांजर म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब मांजर हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पाडस हे कोणत्या प्राण्याची पिल्लू आहे? बघा, प्राणी विचारलेले आणि इथं तर सर्व प्राण्यांचेच नावं दिलेले, एक सुद्धा पक्षी दिलेले नाही. म्हणजे आता ऑप्शन मध्ये पण आपल्याला बघावं लागणार की हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात, पाडस. बरोबर. म्हणजे इथं काय आलं, पाडस. वाघ, बछडा, सिंह, छावा, मांजर, पिल्लू. म्हणजे मांजर तर येणारच नाही, कारण पाडस विचारलेलं आहे प्रश्नांमध्ये. सिंह येणार नाही, वाघ येणार नाही, म्हणजेच उत्तर काय येणार, अ हरिण. हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात. पुढचा प्रश्न, इथं हे सर्व प्रश्न संपलेले आहेत. तर बऱ्यापैकी तुम्हाला सर्व प्रश्न, त्यानंतर पिल्लूदर्शक शब्द कशाला म्हणतात हे सर्व तुम्हाला समजलेलं असेलच. आपण पूर्ण डिटेल मध्ये घेतलेला आहे हा घटक, की प्राणी, पिल्लू, त्याच्यानंतर पक्षी, पक्ष्यांच्या पिल्लांना काय म्हणतात, कुठला शब्द असतो, आणि त्यावर आधारित प्रश्न घेतलेले. थँक्यू.